रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सागरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सागरी
हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. अक्षय सुडा हाती आला, अक्षय सुडा हाती आला, अंकण मोती नाकाला, अंकण मोती नाकाला. गोधमुराळी शृंगारीला, गोधमुराळी शृंगारीला, 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला. चुडा हाती आला, अक्षय चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला, अंकण मोती नाकाला. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला, सहानकेचा कौल दिला. अक्षय चुडा हाती आला, अक्षय चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला, अंकण मोती नाकाला. बारकुमाई, 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 बारकुमाई. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची.
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
चला विठ्ठला विठ्ठला लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा शिक्का केला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला, पांडुरंग गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं
मभयतां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा गोपदेवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग। तर महाराज या अभंगामध्ये काय वर्णन करतात? स्वतःला असणार लाडकी मुलगी समजून असणाऱ्या या अभंगामध्ये वर्णन केलं। मी असणारी लाडकी लेक संतांची आहे आणि माझ्यावरती असणारी कृपा अनेक जणांची आहे, बहुतांची आहे। अखई चुडा हाती आला आणि अंकण मोती नाकाला। माझ्या हातामध्ये असणारा कोणता चुडा आला तर साधारण असणारा चुडा नाही तर अक्षय असणारा चुडा आला। माझ्या नाकामध्ये असणारा अंकण मोती असणारा दिला। माझ्यासाठी बोध मुराळी शृंगारला। बोध म्हणजे ज्ञानाच असणार मुराळी त्या ठिकाणी शृंगारला। आणि 84चा असणारा शिक्का मला असणारा दिला। शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात, तुका तुकी उतरला आणि 6 नकेचा कौल दिला। तुकाराम महाराज म्हणतात की एवढं देऊन सुद्धा आम्ही तुम्हाला असणारा शब्द देतो, अशा भाषेत आपण म्हणतो ना, तसं संतांनी असणारा त्यांना कौल दिला की यानंतरही जर तुला काही कमी पडलं तर आम्ही असणार तुला आणखीन सहकार्य करू आणि आमचा असणारा आशीर्वाद सदैव असणार तुझ्या पाठीशी असेल। असं या अभंगामध्ये तुकाराम महाराज असणारे सरळ सरळ वर्णन केलं आहे। असा असणारा या अभंगाचा असणारा संपूर्ण भावार्थ। विठाला विठाला। आजची असणारी आपली कीर्तन रूपी सेवा आहे ती म्हणजे सर्वप्रथम श्री संत मीराबाई यांच्या असणाऱ्या पुण्यतिथी निमित्तानं असणारा हा कार्यक्रम आणि दुसरे एक असणार निमित्त म्हणा किंवा आनंदाचा दिवस म्हणा। कुमारी आराध्या संपत नरोडे पाटील या असणाऱ्या 2 असणाऱ्या आईवडिलांची असणारी मुलगी ती म्हणजे आराध्या, हिचा असणारा आज वाढदिवसाचा असणारा दिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तन रूपी सेवा। जे आराध्य आहे, आराध्याच्या असणाऱ्या आजोबा त्यांनी असणारी कीर्तन रूपी सेवा घेतलेली आहे ते म्हणजे रामनाथ आसाराम नरोडे पाटील। आजीच असणारे जे नाव आहे ते म्हणजे रुक्मणबाई रामनाथ नरोडे पाटील। आराध्याचे जे वडील आहेत संपत रामनाथ नरोडे पाटील आणि सौ मंदाताई संपत नरोडे पाटील। चुलतेच असणारा नाव आहे अमोल रामनाथ नरोडे पाटील आणि समस्त असणारे नरोडे पाटील परिवार किंवा ही असणारी वस्ती संपूर्ण असणारी गावकळी मंडळी आणि हा असणारा वसईसाळगावचा असणारा हा परिसर। आणि सगळ्यात असणारी विशेष गोष्ट अशी आहे
विवाहाच्या नंतर 1 आणि 2 वर्षानंतर नाही तर 9 वर्षाचा असणारा कालावधी निघून गेला आहे. आणि 9 वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर या आईवडिलांना असणारी कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. आणि पहिला असणारा जन्मदिवस आहे म्हणून काहीतरी संताच्या हातून असणारं काहीतरी चांगलं घडावं. तिच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी 4 जे अन्नदान आहेत ते व्हावं. संपूर्ण असणारे गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हा मला जास्त आनंद वाटला, कारण की वाढदिवस आजकाल असे होतात की घरामध्ये केक आणायचा, मेणबत्त्या लावायच्या, आजकाल असेच वाढदिवस होतात. तुम्हाला पण माहित असेल. पण आमचा वाढदिवस आमच्या आई वडिलांनी आतापर्यंत कधीच साजरा केला नाही. कारण असं आहे, आपली संस्कृती आहे दिवा लावणं, दिवा विझवणं नाही. माणूस ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस आपण दिवा लावतो, दीप प्रज्वलित करतो. आणि ज्यावेळेस माणूस मरण पावतो त्यावेळेस देखील 7 दिवसापर्यंत दिवा लावतात. प्रत्येकाची येत असणारी वेगवेगळी परंपरा आहे, परंतु आपली संस्कृती काहीतरी चांगलं घडावं अशी आहे. आणि मुलीच असणारं हे प्रथम वर्ष आहे, तिला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणून तिच्या नावाच्या नंतर एक अशी चांगली गोष्ट घडावी तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, म्हणून या कुटुंबाने असणारा हा उत्तम निर्णय घेतलेला आहे. कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन फॅमिली फक्त जेवण करून येणं हा वाढदिवस नाही. आपण काहीतरी भगवंताचं नामस्मरण करावं. आणि जी मुलगी आली आहे, मी तर असं म्हणते, ज्या गोष्टी घरात चालतात तेच मुलं शिकतात. जर आज तिला 1 वर्ष पूर्ण झाले तर आज तिच्या नावाने जर अन्नदान होत आहे तर ह्याच्यापेक्षा मोठी अजून गोष्ट कोणतीच नाही. तिच्या नावानं असणार ही आज कीर्तन रूपी सेवा आहे, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आजच्या काळामध्ये किंवा आजच्या समाजाला हे समजण्याची गरज आहे की भगवंत अजून आहे, हे समजण्याची गरज आहे. वाढदिवसाच्या दिवशी ही असणारी कीर्तन रूपी सेवा आहे, हा फार मला आनंद झाला. आणि योगायोग म्हणजे असा की संत मीराबाई ह्या देखील एक कन्याच होत्या. आराध्या सुद्धा एक कन्याच आहे. आणि जी मुलगी कीर्तनासाठी आली आहे ती सुद्धा एक कन्याच आहे. हा सगळा योगायोग आहे. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आज मीराबाईंची असणारी पुण्यतिथी आहे. आणि मीराबाईच्या असणाऱ्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ आपण प्रत्येक गावामध्ये असणारा कार्यक्रम करतो. आणि हा असणारा योगायोग आलेला आहे की वाढदिवस आणि पुण्यतिथी ही असणारी एकाच दिवशी आली आहे. सगळ्यात प्रथम जर वर्णन करायचं म्हटलं, भरपूर ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक गोष्ट तर समजली, सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे लाईटची. इथं बरं झालं रामकृष्णारी सुरू करण्याच्या अगोदर लाईट गेली नाही, पण भरपूर ठिकाणी असं होतं, महाराज ज्यावेळेस गादीवरती उभ्या राहतात आणि रामकृष्णारीचं भजन सुरू करतात तोपर्यंत लाईट जाते. दुसरी गोष्ट म्हणजे एक दादा तुमचं नाव काय? वाल्मिक भाऊ या ठिकाणी पकवाजाचे साथ करण्याकरता आले आहेत. रामभाऊ असतील, पिटवाले असतील भाऊ, संपूर्ण असणारे गावकरी मंडळी, अण्णा असणारे असतील, जेवढ्यांचा परिचय आहे तेवढ्यांची नावं घेते, बाकीच्यांना माफी. आणि सगळे असणारे सर्व गावकरी असणारी मंडळी आणि श्रोते मंडळी असणारे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्या मीराबाईची असणारी आज पुण्यतिथी आहे त्यांचं एक चरित्र आपण थोडक्यात वर्णन करूया की मीराबाई असणाऱ्या कोण होत्या. तर या मीराबाईचा असणारा उल्लेख असा आहे, राजस्थान मधल्या असण्या कुडकी गावामध्ये असणाऱ्या मीराबाईंचा असणारा जन्म झाला. जर आपण अंदाज जर लावला तर जे महाराणा प्रताप होते त्या महाराणा प्रतापच्या असणाऱ्या वंशामधल्या असणाऱ्या ह्या मीराबाई आहेत. यांचा जन्म असणारा 1498 ते सुमारे 1499 या असणाऱ्या कालावधीमध्ये झाला. वडिलांचं नाव असणार रतनसिंह आणि आईचं नाव असणारे हे जे 2 आई वडील आहेत, वडील असणारे राजा होते. नगराचे राजा असताना संपूर्ण असणारे धन ऐश्वर्य होतं, परंतु या दोन्ही दाम्पत्याला असणारी कन्यारत्न होती आणि एकुलती एकच होती. आणि
हे दोन असणारे दाम्पत्य कृष्ण भक्त असणारे होते. आणि रोज असणारं सकाळी उठायचं, नित्य असणारं काम करायचं आणि आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीचं जर काही काम असेल ते मंदिरामध्ये सुरुवातीला जायचं, कृष्णाची असणारी सेवा करायची, त्यांची असणारी पूजा करायची. आणि हे संपूर्ण ज्यावेळेस मीराबाईंनी पाहिलं तर रोज असणारे एक नित्यक्रम म्हणून त्या आई वडिलांसोबत जायच्या. आणि मग जसं शेतकऱ्याच्या मुलाला चांगलं लागत नाही की शेतीमध्ये काय पेरावं लागतं, तसं जर आई वडील जर पहिल्यापासून सांप्रदायिक क्षेत्रामध्ये असतील, भगवंताची भक्ती करत असतील, तर मुलांना सांगायची गरज लागत नाही की तू गळ्यामध्ये माळ घाल, मंदिरामध्ये जाही सांगण्याची गरज लागत नाही. तसंच मीराबाईंना असणारी ओढ लागली आणि भरपूर वर्षाचा असणारा ज्यावेळेस कालावधी निघून गेला त्यावेळेस लहान असताना ज्या सोबतच्या असणाऱ्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणीच्या असणाऱ्या एक एक मैत्रिणीचा असणारा मीरा गुणवंती लावण्याची खाणी आवडते मनी माय बापा. सुंदर असणारं प्रमाण आहे. मीरा असणारी गुणवंती होती आणि लावण्याची असणारी खाणी होती. गुणवंत या शब्दाचा अर्थ असा होतो सर्व गुण संपन्न. कसे असणारे गुण? स्वयंपाक असणारा सर्व येतो, संपूर्ण आईवडिलांचा असेल किंवा थोर महात्म्यांचा असणारा आदर सन्मान करणं असेल, अशा संपूर्ण गोष्टींनी असणारी युक्त असणारी मीरा गुणवंत होती, दिसण्याकरता असणारी सुंदर होती. आणि या मीराबाईच असणारे हे वर्णन आहे, राजाची असणारी कन्या. आणि त्या मीराला असणारी ओढ लागली भगवंताच्या असणाऱ्या भजनाची. जर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं गुणाबद्दल तर एका शाळेमध्ये असणारे शिक्षक ज्यावेळेस मुलांना शिकवत होते आणि शिकवत असताना मग लहानपणी तुम्ही देखील तसंच म्हटलं असं, ज्यावेळेस शिक्षक म्हणायचे एकावर 1 11, एकावर 2 12, एकावर 3 13, अशा असणारी त्यांची उजळणी सुरू होती. आणि संपूर्ण वर्ग ज्यावेळेस म्हणत होता, एक त्याच्यामधला असणार दलिंदरच म्हणा, कारण की ग्रुपमध्ये एखादा असा माणूस असतो की जे निगेटिव्ह विचार करणार. आता गावातली मंडळी जर काही म्हटलं की दिवाळीच असणारा दिवाळी पहाटचा कार्यक्रम करू, एक कोणीतरी असणार गावामध्ये असणार, कशाला कार्यक्रम करायचा आहे, काय गरज आहे, कोणीतरी असा असतो. तसं शिक्षकांनी विचारलं का रे बाबा तुला काय अडचण आहे, तू का म्हणत नाहीस? तर मग तो म्हटला सर जे म्हणतायत मला असं वाटतं की एकतर ते बहिरे असतील किंवा त्यांना समजत नाही.
सर म्हणले काय झालं काय पण? तो मुलगा असा म्हणाला, एकावर एक 11 हे ठीक आहे, खालचा कसा तरी कळ सुचल जर तब्येत जर चांगली असेल तर. आता एकावर 2 ते पण कसं तरी सुसून ऍडजस्ट जरा करून घेईल, पण तुम्ही एकावर एक रचितच चालला, खालच्याच कसं व्हायचं? आता असे जर मूर्ख जर असतील प्रश्न विचारणे तर कसं करणार? तर मग हा झाला विनोदाचा भाग. परंतु ज्या मीराबाई आहेत त्या गुणवंती होत्या. महलामध्ये कोणीही साधू संत आले, सगळ्या सुरताने असणारे त्यांची पूजा अर्चना करायची. आई वडील घरात असो किंवा नसो त्यांचा असणारा आदर सन्मान करायचा. आणि अशा असणारी मीरा ज्यावेळेस कृष्णाच्या असणाऱ्या भजनामध्ये असणारी तल्लीन झाली आणि रात्रंदिवस असणारं कृष्णाचं नाव घ्यायची. कोणतं भजन करायची? एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. आणि सारखं असणार ही मीरा लहानपणापासून असणारे भजन करायची. आणि मीराबाईंचं असणारे चरित्र आपण सगळेजण असणारे ज्ञानी आहोत, आपल्याला थोडंफार तरी माहीत असावं, म्हणून या उद्देशाने असणारा हा सांगण्याची असणारी भूमिका ही असणारी. ज्यावेळेस मीरा रात्रंदिवस असणारी भजन करायची. एवढंच नाही, ज्यावेळेस मीरा असणारी तारुण्य वयामध्ये आली आणि तारुण्य वयामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस वडिलांनी म्हटले की आता मीरा आता तरुण झालीये आणि तिच्यासाठी वर शोधला पाहिजे, तर मग मीराने त्यावेळेस खूप छान उत्तर दिलं. नाचूंगी 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 नाचूंगी, अरे बोला बात नाचूंगी, अरे बोला बात नाचूंगी, अरे बोला बात नाचूंगी, नाचूंगी
असणारी कशा भजन करायची, तर नाचून असणारे त्या ठिकाणी भजन करायचे. आता नाचण्याचे पण लय प्रकार आहेत. विषय आला म्हणून सांगते. आजकाल एक नवीन स्टँडर्ड निघालाय, ज्याला स्टँडर्ड म्हणतात, पण तो खरा स्टँडर्ड नाहीये. जुन्या काळामध्ये पुरुष मंडळी असणारे वरातीमध्ये नाचायचे आणि महिला असणारे आपली पती नाचतायत म्हणून घरामधून किंवा टेरेस मधून बघायच्या की आपले पती नाचतायत किंवा आपला मुलगा नाचतोय. पण आता जमाना वेगळा आलाय. आता महिला नाचतात आणि पुरुष साईडला जाऊन बघतात की आपली नाचते आणि कळत पण नाही की ते आपली नाचते. इतक्या भयंकर पद्धतीने नाचतात. पण मी तर असं म्हणते की ज्या वेळेस पंढरपूरची असणारी आषाढी वारी असते, अशा भरपूर असणाऱ्या माता माऊली असतात, ज्या पंढरपुरापर्यंत जाजेपर्यंत माऊलीच असणार स्मरण करतात, पांडुरंगाच्या भजनामध्ये नाचतात. आणि मला तर असं वाटतं जे लोक असणारे भजनामध्ये नाचतात त्यांना कुठलीच शुगर बीपी ह्याचा कशाचा त्रास होत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आमच्या असणाऱ्या दिंडीमध्ये एक बाबा होते, आता वयस्कर झालेले आहेत. एवढे नाचतात, विनेकरी आहेत, त्यांना शुगर नाही, बीपी नाही. आणि सगळे लोक असणारे पाहत राहतात. त्यांचं वय इतकं जास्त आहे पण तरी देखील असणार भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचतात. म्हणून मलाही असं म्हणायचंय की माता माऊलीने असणार कुठं दुसऱ्या ठिकाणी नाचण्यापेक्षा भगवंताच्या असणाऱ्या भजनामध्ये नाचावं. आपली संस्कृती आहे, आपण नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगी. आपण कुठं नाचावं? कीर्तनामध्ये नाचावं, भजनामध्ये नाचावं, सोहळ्यामध्ये नाचावं. त्या नाचण्याला असणारा अर्थ आहे. आणि हे असणाऱ्या मीराबाई लहानपणापासून असणारं भगवंताचं नामस्मरण करायच्या. आणि ज्यावेळेस तारुण्य वयामध्ये आल्या आणि वडिलांनी सांगितलं, मीरा तुझा आता विवाह करावा लागेल, तू तारुण्य वयामध्ये आलेस. आणि ज्यावेळेस आई वडिलांनी असा प्रश्न केला त्यावेळेस मीराने खूप छान उत्तर दिलं की ताता म्हणजे वडील, तुम्ही असणारा माझा विवाह तर लहानपणीच करून दिला. कारण सुरुवातीच्या काळामध्ये असणारी ज्यावेळेस मुलगी लहान असायची त्यावेळेस असणारे विवाह व्हायचा. जास्त आई वडील शिकू देत नव्हते किंवा त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती. आणि मग त्या योगाने ज्यावेळेस त्यांच्या मैत्रिणीचं असणारं लग्न झालं, मग त्या मीराने पाहिलं की लग्नामध्ये असणारे नवीन वस्त्र घालतात, आनंदात असणारे दिवस असतो. मग त्यांना असं वाटलं की हा आनंद झाल्याच्या नंतर आई वडिलांच्या इथंच राहतात, परंतु दुसऱ्या घरी जातात. मग तिला असं वाटलं तिथे गेल्यावर मज्जाच असते, रोज असाच आनंद असतो, तिला असं वाटलं. पण ज्यावेळेस तिला असं समजलं की आपला विवाह होणार आहे त्यावेळेस तिने सांगितलं की माझा असणारा विवाह भगवंतासोबतच झालेला आहे, त्यांनी माझा स्वीकार केला आहे, अंगीकार केला आहे, त्याच्यामुळे मी आता विवाह करू शकत नाही. माझे असणारे सर्वस्व आई वडील, माता पिता, माझे पती सर्व असणारे श्रीकृष्ण आहेत. आणि मग त्यावेळेस वडील म्हणाले
संपूर्ण आहे, त्याच्यामुळं मला आता वर शोधण्याची गरज वाटत नाही. त्यावेळेस वडील म्हणाले, कृष्ण असणार तुझ्यासोबत संसार कसा करेल? तो बोलतो का? तो चालतो का? अगं तो एक मूर्ती आहे, तो निर्जीव असणारी वस्तू आहे. मान्य आहे की तो भगवंत आहे, पण त्याच्यासोबत प्रपंच कशा करणार तू? तर मग त्यावेळेस मीराने उत्तर दिलं, तुम्ही म्हणता की कृष्ण बौद्ध आहे, तो निर्जीव आहे, तो मूर्तीमध्ये आहे. मग सांगा, संत मीराबाईचे असणारे अनेक काम भगवंताने कसे केले? जातावर असणारे दळण दळणं असेल, पाणी भरणं असेल, एवढंच नाही तर शेणाच्या गौऱ्या थापणे देखील सुंदर भगवंत- माझा दाते गा, फिरते बहुधा. माझे दाते गा, फिरते बहुधा. सुंदर माझे दाते गा, फिरते बहुधा. सुंदर माझे दाते गा, फिरते आणि संत मीराबाईचं ज्यावेळेस जातं सकाळी पहाटे 4 वाजता चालायचं, त्यावेळेस गिरणी किंवा मशनीच असणारा जमाना नव्हता. आणि सकाळी पहाटे उठायचं, घर काम असणार करायचं आणि जात्यावर असणार गहू ज्वारी काय असतील ते दळायचे. आणि ज्यावेळेस संत जनाबाई ज्यावेळेस जात्यावर असणारे दळण दळायच्या, त्यावेळेस पांडुरंगाच्या ओव्या गात आणि नामस्मरण करत ते असणारं काम करायच्या. एवढंच नाही, भगवंत त्यांच्यावरचं काम करण्यासाठी त्यांच्या सोबत यायचा आणि नामदेव महाराजांचे असणारे काम केले, एकनाथ महाराजांचे असणारे काम केले. एवढेच नाही, ज्ञानेश्वरांना असणारे देखील त्यांनी साथ दिली. जे तुकाराम महाराजांचा गाथा आहे ते देखील आपण संपूर्ण कथा ऐकलेली आहे. आणि मग तुम्ही इतके असणारे उदाहरणं असून देखील, इतके पुरावे असून देखील तुम्ही कसं म्हणता की देव असणारा बौद्ध आहे? आणि मग वडिलांना देखील ज्यावेळेस मुलगी असणार बोध करते, त्यावेळेस वडिलांना आश्चर्य वाटले की माझी मुलगी असणार इतकी मोठी झाली. आणि तिने ज्यावेळेस वडिलांना बोध केला की हे असणारा जो संसार आहे, तुम्ही म्हणता की तो माझ्यासोबत कसं चालेल, कसं बोलेल, कसं संसार करेल, परंतु मला भगवंत दिसतो आणि भगवंत त्यांनाच दिसतो जे ज्या दृष्टीने पाहतात. कारण की काही लोकांना दगडामध्ये देखील भगवंत दिसतो आणि काही लोकांना भगवंतामध्ये देखील हे दगड दिसतो. बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि ज्यावेळेस मीराबाईंनी सांगितलं की मला आता विवाहाची आवश्यकता नाही, मी विवाह करणार नाही, असा हट्ट धरला. आणि मग वडिलांनी हात जोडला आणि सांगितलं, मुली हे तुझं असणार झालं, पण हे जग मला जगू देणार नाही ग. का? एक असणारा राजा आहे, एकुलती एकच मुलगी आहे, पण त्या मुलीचा असणारा विवाह देखील केला नाही. ज्यावेळेस असे मला लोक प्रश्न विचारतील त्यावेळेस मी काय सांगू? आणि तुला विवाह करावा लागेल. परंतु मीराबाईने असणारा हट्ट धरला आणि मला विवाह करायचाच नाही असं ज्यावेळेस त्या निर्णयावरती ठाम राहिला, मग त्यावेळेस निर्णयावरती ठाम राहिल्याच्या नंतर वडिलांनी निर्णय घेतला, जे काही साधू संत भजनी मंडळ असणारे गायना करता किंवा कीर्तना करता मीराकडे येतात, त्यांना असणार बंदी केलं, सर्व असणारे दरवाजे लावले. मीराला असणार कुणी भेटायचं नाही, कुणी बोलायचं नाही, असा असणारा सगळा बंदोबस्त केला. याहूनही एक दिवशी असणार कीर्तनाला मीराबाई निघाल्या आणि तो असणारा जो समाचार आहे तो राजापर्यंत पोहोचण्याकरता सैनिक गेला. आणि सैनिकांनी सांगितलं, महाराज मीरा असणारी मंदिरामध्ये कीर्तना करता गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की तुम्हाला असणारी लक्ष देण्याची गरज आहे. मग जुन्या काळामध्ये मुलीला असणारी घराच्या बाहेर पडण्याची असणारी म्हणजे तशी असणारी वेळ येऊच देत नव्हते पहिली गोष्ट तर, पण आई वडील जास्त करून घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते, काही अटी असायच्या. मग वडिलांना राग आला की माझ्या मुलीने असणारा माझ्या तोंडावरती डाग लावला, कलंक लावला, पूर्ण खानदान असणार त्या ठिकाणी काढायला लागले. रागामध्ये आले, क्रोधामध्ये आले आणि पत्नीला सांगितलं, जे असणारे वीर कवर आहे त्या वीर कवरला सांगितलं, जा तू विषाचा प्याला घेऊन जा आणि मीराला दे, तिचा असणारे जिवंत राहून काही उपयोग नाही. त्यावेळेस मग मीराबाई असणाऱ्या मंदिरात होत्या आणि ज्यावेळेस आई गेली आणि आईच्या डोळ्यामध्ये असणारे अश्रू पाहिले आणि हातामध्ये असणारा विषाचा प्याला पाहिला, मीराने असणारा प्रश्न केला, का गाई, का दुखी दिसतेस, काय झालं तुला?
तर त्यावेळेस आईने सांगितलं, मीरा, तुला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझ्या हट्टावरती असणारे अजून देखील ठाम आहेस. हे बघ, तुला विषाचा असणारा प्याला दिला आहे आणि तुला अजूनही मी हात जोडून सांगते, वडिलांचा स्वभाव असणारा कडक आहे आणि मी तुझ्या हात जोडून सांगते की हे असणारं नाटक सोडून दे आणि प्रपंचाला असणारी सुरुवात कर. आणि मग ज्यावेळेस मीराबाईने भगवंताच्या असणाऱ्या मूर्तीकडे पाहिलं आणि कृष्णाला स्मरण केलं की आजपर्यंत मी असणारी तुमची भक्ती केली, तुमचं असणारे इथपर्यंत भजन केलं, त्याचं हे फळ आहे. कारण की ज्यावेळेस लहानपणापासून मीराबाईंना काहीच समजत नव्हतं तेव्हापासून भगवंतांना सर्वस्व मानलं आणि या एवढ्या वर्षापर्यंत मी तुमची भक्ती केली आणि त्याचं असणार हे फळ आहे. काही शोक केला नाही, तो विषाचा प्याला असणारा अमृत समान असणारा पिऊन टाकला. त्याला तो प्याली आवडीने, त्याला तो प्याली आवडीने, त्याला तो प्याली आवडीने. आणि भगवंताला सांगितलं, भगवंता, माझा असणार कर्म समज किंवा नियतीच असणारा खेळ समज, परंतु आता मी जिवंत राहू शकत नाही, कारण मी भक्ती करून सुद्धा मला असणार हे प्रायश्चित्त आहे, त्याचं असणार हे फळ आहे. तो विषाचा असणारा प्याला घेतला आणि अमृत समान असणारा पिऊन टाकला. पण त्यावेळेस हकीकत असणारी ही घडली, इतिहास असणारा हा घडला की मीराबाईने असणारी विषाचा प्याला पेला, परंतु जी कृष्णाची असणारी मूर्ती आहे ती पूर्णपणे असणारी काळी कुठ्ठ झाली. एवढंच नाही, तिथं असणारे साधूजन होते, तिथं संपूर्ण गावकरी मंडळी होती, आई होती तिथं, आणि राजापर्यंत असणारा समाचार पोहोचला की तुमच्या असणाऱ्या कन्येने विषाचा प्याला पेला, परंतु तुमची मुलगी असणारी वारली नाही. तिथं वृत्तांत असा घडला की साक्षात असणारा विठ्ठल, साक्षात असणारी कृष्ण भगवंत, त्यांची असणारी मूर्ती असणारी काळी पडली. आणि मग ज्यावेळेस वडील आले, हात जोडला आणि चरणावरती मस्तक ठेवलं की मला माफ कर, मी तुला ओळखू शकलो नाही, तू माझी असणारी मुलगी नाहीस, तर आदिमाया शक्तीच आहेस आणि तू साधारण मुलगी नसून एक असणारी आदिमाया शक्ती आहे, देवीच असणारं स्वरूप आहेस. मीरा, मला माफ कर आणि तू मला बोध करून देखील मी असणारी माझ्या हातातून ही चूक घडली. आणि भावी काळामध्ये लोक म्हणतील की राजाच्या असणाऱ्या मुलीने हे विष पेलं आणि भगवंताची असणारी मूर्ती काळी झाली. पहिल्या असणाऱ्या स्वरूपामध्ये ही मूर्ती कर. मग मीराने असणाऱ्या भगवंताला सांगितलं, भगवंता, ज्यावेळेस काल्या नागा असणारा जो पळून लावला, त्याला असणारा तो मारहाण केलीस, त्याच्या इतक्या विषाचा असणारा तुला काही प्रभाव झाला नाही आणि एका ग्लासाने असणारी तुला इतकी मूर्ती काळी पडली. काही लोकांचं असं असतं, म्हणजे माझं तर मी असं सांगते, काही लोकांना बिडीचा वास सहन होत नाही, तंबाखूचा वास सहन होत नाही. आता काही लोक मद्यपान करतात, थोडी करू किंवा जास्त करू, लवकर चढते. तसं मग भगवंता, शेष नागा म्हणजे जे कालिया नाग आहे त्याला असणार तू इतकं पळून लावलंस, त्याच्या असणाऱ्या विषाचा प्रभाव पडला नाही आणि एका ग्लासानं तुला काय झालं, असं ज्यावेळेस भगवंताला सांगितलं. भगवंत असणारे पहिल्या स्वरूपामध्ये आले, परंतु भावी काळामध्ये लोक म्हणतील की कुठं असणारी मीराबाई होती, कधी असणारी विषाचा प्याला पेला आणि भगवंताची मूर्ती कशी काळी पडली. एक असणारा पुरावा राहावा म्हणून भगवंताचा आजही कंठ असणारी त्या कंठावरती निळी रेष आहे, परंतु ती निळी रेष आपल्यासारख्या साधारण माणसाला दिसू शकत नाही. त्या संत मंडळी असली पाहिजे, तशी असणारी भावना असली पाहिजेत आणि भगवंताचा असणारा जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तसा जर असला तर ती असणारी काळी रेष आपल्याला दिसते. आणि मग त्याच्यानंतर असणारी मीराबाईंचा असणारा जयघोष केला आणि त्या दिवसापासून मीरा नसून संत मीराबाई असं असणारा आदरपूर्वक संपूर्ण बोलायचे. एवढंच नाही तर मीराबाईने असणारे स्वतःचा गाथा लिहिला आणि गाथा लिहिल्याच्या नंतर ज्यावेळेस संपूर्ण लोकांना असणारे सांप्रदायिक क्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न केला
आणि त्या असणारे ज्यावेळेस भरपूर वर्षापर्यंत भजन कीर्तन करत राहिल्या, त्याच्यानंतर ते द्वारकेमध्ये गेल्या आणि द्वारकेमध्ये नित्य असणारे दिवस रात्र एक करून ज्यावेळेस त्या भजन करत होत्या आणि भजन करत असताना एक दिवशी असणाऱ्या मंदिरामध्ये कृष्णाच्या असणाऱ्या मूर्तीसमोर ज्यावेळेस भगवंताची आरती सुरू होती आणि हात जोडून उभा राहिल्या आणि मी असणारं माझं संपूर्ण असणारं शरीर मी तुमच्या असणाऱ्या चरणावरती अर्पण करते आणि असं सांगितल्याच्या नंतर ज्यावेळेस स्वतःच असणारं शरीर भगवंताच्या चरणी असणारं प्राप्त करून घेतलं आणि स्वतःचं शरीर ज्यावेळेस भगवंताच्या चरणी असणारं विसर्जन केलं, त्या ठिकाणी मीराबाईच्या असणारी फक्त अंगावरची ओढणी आणि हातातल्या असणाऱ्या बांगड्या शिल्लक राहिल्या आणि त्या असणाऱ्या संपूर्ण भगवंतामध्ये असणाऱ्या विलीन झाल्या. आणि त्याच मीराबाईची असणारी आज ही पुण्यतिथी आहे आणि ही पुण्यतिथी अनेक असणाऱ्या गावामध्ये साजरा होते, त्यांच्या मंदिरामध्ये साजरा होते आणि आज मीराबाई जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचं नाव आज देखील अलौकिक आहे, जिवंत आहे. तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये एक तरी माणसानं असं काम करावं, कारण मरण पावल्याच्या नंतर तुम्हाला वरती गेल्याच्या नंतर हे विचारणार नाहीत की किती शेती आहे, किती सातबारा आहे, किती मजले बांधले, कोणी विचारत नाही. तिथे हिशोब लागतो एवढाच, राम नाव किती वेळा घेतलं, कृष्ण नाव किती वेळा घेतलं, ह्याच्या व्यतिरिक्त तिथं काही असणारा पुरावा लागत नाही. त्याच्यामुळं जीवनामध्ये असं काहीतरी काम करा की तुम्ही वारल्याच्या नंतर हे लोक बैठकीमध्ये ज्यावेळेस बसतील त्यावेळेस एवढं तरी त्यांच्या मुखातून निघावं की हा असणारा व्यक्ती चांगला होता बरं का. बाकी काही का असणार आपण मुखाने असणार चांगलं बोलत होता. आणि त्याच मीराबाईची असणारी आज ही पुण्यतिथी. आणि दुसरा असणारा पर्वकाल म्हणजे असा की जी कुमारी आराध्या आहे त्या असणाऱ्या आराध्याचा असणार वाढदिवसाचा असणारा हा दिवस. तर तुम्ही म्हणाल की वाढदिवस का साजरा करतात किंवा वाढदिवस साजरा करण्याचा काय नेमकी फायदा काय आहे, कारण की एखादं जर औषध पेलं तर त्याचा खरंच परिणाम होतो का हे देखील बघावं लागतं. आता औषध किती जरी पेले आणि जर परिणाम होत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे एक पुरावा देते की याच्या अगोदर कोणी वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा स्वतःचं आयुष्य वाढावं ह्याच्यासाठी की भगवंताचं नामस्मरण केलं का, ते असणारी कथा एकदा श्रवण करूया आणि त्याच्यानंतर असणारा आपण अभंगाकडे वळूया. विठाला विठाला विठाला. तर आयुष्य वाढण्याकरता असणारं भगवंताचं नामस्मरण करावं आणि कधी करावं, ज्यावेळेस असणारा स्वतःचा जन्मदिवस असतो त्या दिवशी असणारं करावं. आपण महादेवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस जातो पिंडीच्या अगोदर देखील आपल्याला कशाची मूर्ती दिसते, महिला मंडळी जास्त भक्त आहेत भगवान शंकराच्या. तुम्ही बोला ना, कोण दिसतं अगोदर? नंदी भगवंत दिसतात, बरोबर आहे. पण कुणाला असा प्रश्न पडला की नंदीचीच असणारी मूर्ती का असते? नाही पडला. आता कशाला पडेल म्हणा, फक्त पाणी घालायचं, गंध लावायचं आणि परत यायचं, जास्तीच राहिलं तर बेल व्हायचा. पण कथा अशी आहे, जे नंदी भगवंत आहेत ते आज देखील असणारे अमर आहेत. त्यांची कथा अशी आहे की ज्यावेळेस नंदी भगवंतांचे असणारे वडील म्हणजे असणारे शिलाद मुनी हे असणारे ब्राह्मण होते आणि ब्रह्मचारी होते. आणि हे ब्रह्मचारी असल्या कारणामुळे त्यांची जी असणारी पिढी आहे किंवा पितर लोक जे आहेत ते पितर लोकांनी त्यांना विनंती केली की तू असणारी पुत्र संतती प्राप्त कर, कारण की जोपर्यंत पुत्र संतती प्राप्त होत नाही तोपर्यंत असणारा माणसाचा असणारा उद्धार होत नाही किंवा त्या पितर लोकांचा असणारा उद्धार होत नाही. म्हणून ज्यावेळेस पितरांनी असं सांगितलं, पण ब्रह्मचारी असल्या कारणामुळे शिलाद मुनींनी असणारा असं ठाम असणारा निश्चय केला की आपण असणारा मुलगा जो आहे तो प्राप्त करायचा, पण तो असणारा गर्भातून नाही, कारण ज्या व्यक्तीचा असणारा जन्म गर्भातून होतो त्याला 100% असणारं मरण येतं. त्याच्यामुळं इंद्र भगवंताची असणारी प्राप्ती करायची आणि तो असणारा जो मुलगा आहे तो असणारा गर्भातून नाही तर तो असणारा साक्षात प्रगट व्हावा, शास्त्राचा असणारा जाणकार असावा आणि तो मृत्यूहीन असावा, अशा त्यांच्या 3 अटी होत्या. आणि ज्यावेळेस इंद्र भगवंताची तपस्या केली, भरपूर वर्षाचा कालावधी निघून गेला आणि ज्यावेळेस इंद्र भगवंत प्रसन्न झाले
आणि इंद्र भगवंत प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही कशासाठी असणारी भक्ती केली? तुम्हाला काही वर पाहिजे का? काही मदत करू का? तर त्यावेळेस त्या शिलाद मुनींनी सांगितलं की मला असणारी पुत्र संतती पाहिजे, परंतु अशी जी मृत्यू पावली नाही पाहिजे, जी शास्त्रात असणारा जाणकार असला पाहिजे आणि तो असणारा संतांचा असणारा आदर सन्मान करेल आणि शेवटपर्यंत असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण करेल. आणि मग ज्यावेळेस इंद्र भगवंतांनी बोलण्याकरता सुरुवात केली की मुनिवर, तुमचा वर मागण्याचा जो हेतू आहे तो एकदम बरोबर आहे. तो असणारा गर्भातून प्राप्त झालेला नकोय, ठीक आहे तेही, पण त्याला मृत्यू आला नाही पाहिजे हे मला थोडस अयोग्य वाटतं. कारण की इंद्र भगवंताचं सिंहासन कधीही धोक्यात येऊ शकतं. इंद्र भगवंतांनाही मरण कधीही येऊ शकतं. एवढंच काय, आज मी तुम्हाला इथं उभं राहून ज्ञान सांगते, पण माझाही सकाळपर्यंत भरोसा नाही. बरोबर आहे का नाही? आणि तुमचाही नाही. त्याच्यामुळे इंद्र भगवंतांनी सांगितलं, मीच काय, इस जिंदगी ज्यावेळेस इंद्र भगवंतांनी बोलण्याकरता सुरुवात केली की मुनिवर, तुम्ही म्हणता की असणारा मृत्यूहीन पुत्र पाहिजे, परंतु मृत्यू तर एक ना एक दिवस मलाही येणार आहे. मग मी तुम्हाला असणारा वर कसा देऊ शकतो? एवढंच नाही तर क्षीरसागरामध्ये असणारे शयन करणारे, जगताचे असणारे पालनहार आणि ज्या असणाऱ्या ब्रह्मदेवाने सृष्टीची असणारी उत्पत्ती केली ते भगवान ब्रह्मदेव, हे दोघेही असणारे साक्षात देवादिदेव भगवान शंकराच्या शरीरापासून उत्पन्न होतात, मरण पावतात, उत्पन्न होतात, मरण पावतात. ही जो असणारा क्रम आहे तो आजपर्यंत असणारा चालत आलेला आहे. त्यामुळे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे सुद्धा असणारे वर देऊ शकत नाहीत. मग जर तुम्हाला जर पुत्र असाच हवा आहे तर तुम्हाला असणाऱ्या देवादिदेव भगवान शंकराची असणारी तपस्या करावी लागेल आणि जर ते तुम्हाला प्रगट झाले तर तुम्हाला असणारा पुत्र संतती प्राप्त होऊ शकते. मग 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही तर भरपूर वर्षाचा कालावधी निघून गेला आणि ज्यावेळेस शिलाद मुनींचा असणाऱ्या अंगावरती मांस देखील शिल्लक राहिलं नाही. एवढंच नाही, जे असणारे सूक्ष्म जीव असतात, किडे असतील, मुंग्या असतील, त्यांनी संपूर्ण असणारे जे शरीराचं मांस आहे ते खाऊन टाकलं. फक्त त्या ठिकाणी अस्थी राहिल्या आणि त्यावेळेस भगवान शंकर असणारे प्रसन्न झाले. आता हे तंच झालं, परंतु ज्या वेळेस माता माऊली शिवरात्र धरतात, सोमवार धरतात, तर त्यांना असं वाटतं की एवढं करून देखील असणार घरामध्ये सुख नाही, जे पाहिजे ते मिळत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, शिलाद मुनींचा असणाऱ्या फक्त आस्ती राहिल्या. समजणाऱ्याला समजलं, परंतु शिलाद मुनीच्या आस्ती राहिल्या त्यावेळेस भगवान शंकर असणारे प्राप्त झाले. आणि मग शिलाद मुनी ज्यावेळेस नमस्कार करून भगवान शंकरला आणि पार्वती मातेला म्हणतात, डोळ्यामध्ये अश्रू आले आणि हात जोडून म्हणाले की भगवंता, आयुष्यामध्ये कधीच असणारी काही संपत्तीची किंवा प्रॉपर्टीची असणारी अभिलाषा नव्हती. माझं म्हणणं एवढंच आहे की पितरांचा असणारा उद्धार व्हावा यासाठी मला पुत्र संतती पाहिजे आणि असा पुत्र पाहिजे तो आयुनिज असला पाहिजे, तो मृत्यूहीन असला पाहिजे,
आणि तो शास्त्रात असणारा जाणकार पाहिजे. आणि मग भगवान शंकर यांनी तथास्तु म्हणाले आणि लगच असणारे विलीन होऊन गेले. आणि मग ज्यावेळेस यज्ञ हवन करण्यासाठी ज्यावेळेस शिलाद मुनी असणारे स्वतःच्या असणाऱ्या आश्रमामध्ये आले आणि इतक्या वर्षाच्या नंतर आल्याच्या नंतर त्यांच्या असणारे जे शिष्य आहेत, जे असणारे बाकीचे ब्राह्मण आहेत, ते सर्वजण आले आणि त्यांना नमस्कार केला. संपूर्ण असणारा वृत्तांत ज्यावेळेस शिलाद मुनींनी त्यांना असणारा सांगितला. आणि यज्ञ सुरू असतानाच शिलाद मुलींच्या असणाऱ्या शरीरापासून एक असणाऱ्या मुलाचा असणारी प्राप्ती झाली. ते दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात असणारे भगवान शंकरांनीच असणारा अवतार घेतला. याचे दोन कारण आहेत. ज्यावेळेस असणार पृथ्वीवरती काहीतरी समाचार पाठवायचा आहे किंवा कुठल्या तरी दैत्याचा असणारा संहार करायचा आहे, त्यावेळेस असणारे भगवंत पृथ्वीवरती असणारे अवतार घेतात. देवतांच्या असणाऱ्या विनंतीवरून आणि शिलाद मुनींच्या असणाऱ्या तपस्येवरती प्रसन्न होऊन ज्यावेळेस असणाऱ्या भगवान शंकरांनी अवतार घेतला आणि अवतार घेतल्याच्या नंतर आकाशमार्गी असणारे संपूर्ण भगवंत ज्यावेळेस असणारे 33 कोटी भगवंत ही लीला पाहत होते, अप्सरा असणाऱ्या नृत्य करीत होत्या आणि आनंदात असणारं वातावरण होतं. आणि मग त्या असणाऱ्या बालकाला घेऊन ज्यावेळेस ते कुटीमध्ये गेले आणि लगेच असणार मनुष्याच्या स्वरूपामध्ये भगवान शंकर आले. आणि मनुष्याच्या स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर 5 वर्षाचा असणारा तो मुलगा झाला. आणि 5 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर ब्राह्मणामध्ये जसं आपल्या इथं जावळ काढतात तसं ब्राह्मणामध्ये मुंज करण्याची विधी आहे. आणि ती मुंज करण्याची विधी केल्याच्या नंतर ज्यावेळेस तसं नामकरण ठेवलं, जो झाल्याने आनंद झाला तसं नाव असणार नंदी ठेवलं. शब्दामध्येच असणारा आनंद आहे. ते असणाऱ्या मुलाचा जन्म झाल्यामुळे तसं नाव नंदी ठेवलं. आणि तो असणारा नंदी लहानपणापासूनच असणारा शास्त्रात असणारा जाणकार होता. आजच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर 5 आणि 6 वर्षाची मुलं फक्त इंग्लिश मीडियम मध्ये जाऊ शकतात, बाकी कुठंच नाही. जर आई वडिलांनी ओळख करून दिली तर त्यांना असणाऱ्या देवाची ओळख होते, नाही तर देवाची ओळख होण्याचे काही संबंधच येत नाही. परंतु असणारा मुनीचा असणारा मुलगा आणि ब्राह्मण कुळामध्ये असणारा जन्म घेतल्या कारणामुळे पहिल्यापासूनच असणारा सुसंस्कृत आणि असणारा शिकलेला होता. आणि तो शास्त्राचा असणारा ज्यावेळेस वेत्ता होता, तर एके दिवशी आश्रमामध्ये विहार करीत असताना 2 नामक असणारे ऋषी आले. एक म्हणजे मित्र आणि वरुण. ज्यावेळेस हे 2 ऋषी आले आणि ऋषी आश्रमामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस शिलाद मुनींनी नमस्कार केला आणि इथं येण्याचं कारण काय आहे असं ज्यावेळेस विचारलं, त्यावेळेस त्या मुनींनी सांगितलं, आम्ही एका कामाच्या उद्देशाने आलो आहे. ते म्हणजे तुमचा असणारा पुत्र तो म्हणजे नंदी, त्याच असणारी भविष्यवाणी करण्याकरता आलो आहेत. जसं श्रीकृष्ण भगवंताने अवतार घेतला आणि ज्यावेळेस गोकुळामध्ये आनंद साजरा व्हायचा आणि त्यांचं भविष्य सांगण्याकरता ज्यावेळेस भगवान शंकर साक्षात आले एका साधूच असणार रूप घेऊन, तसंच भगवान शंकरांनीच असणारी त्या नंदीकडून असणार तप करून घ्यायचं होतं, त्याची वाणी असणारी शुद्ध बनवायची होती. या कारणामुळे त्या दोन्ही मुनींना असणार पृथ्वी तलावरती पाठवलं आणि सांगितलं, हा मुलगा असणार जास्त दिवसापर्यंत जगू शकणार नाही. मग शिलाद मुलींना असणार दुःख झालं, कारण की एवढ्या वर्षाचा असणारा कालावधी निघून गेला आणि एवढ्या वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या इतक्या कष्टाने असणारा हा मुलगा प्राप्त झाला, परंतु आता तोही जिवंत राहणार नाही. माझ्या आयुष्यात असणारा काय उपयोग, मी जगून काय करू. आणि ते असणारा मूर्छित आयुष्यामध्ये पडले. ती अवस्था पाहिल्याच्या नंतर नंदी जवळ आला, त्यांना उठवलं आणि त्यांना असणारा शब्द दिला की तुम्ही असणार काळजी करू नका, मी भगवान शंकराची असणारी प्राप्ती करून घेईल, त्यांचं असणार स्मरण करेल आणि मी असणार माझ्या आयुष्याचा उद्धार करून घेईल. आणि मग त्यावेळेस शिलाद मुलींना असणारा आनंद झाला आणि तो असणारा नंदी लहान वयामध्येच असणारा उत्तर दिशेला गेला आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराची असणारी तपस्या करत होता. 1 आणि 2 दिवस तपस्या केली नाही, तर रात्र आणि दिवस एक करून पाण्याचाही असणारा ग्रहण केला नाही, अन्नही ग्रहण केले नाही, संपूर्ण असणाऱ्या संसाराचा त्याग केला, म्हणजे कुठलाच असणारा भोग नाही. एका ठिकाणी असणारा अस्वस्थ बसून, एका ठिकाणी शांत बसून ज्यावेळेस भगवान शंकराची असणारी तपस्या केली, 1000 असणारे निघून गेले. 1 आणि 2 दिवस नाही,
तो असणारे नंदीश्वर भगवंतांनी ज्यावेळेस 1 वर्षाचा असणार 1000 वर्षापर्यंत तप केलं. 1000 वर्षाच्या नंतर तप केल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवान शंकर प्राप्त झाले आणि नंदीला असणारं स्वतःच्या हाताने उठवलं आणि तो असणारा नंदी शंकरमय होऊन गेला. ज्यावेळेस भगवंत स्वतःच असणारा स्पर्श करतो त्यावेळेस तो कधी माणूस राहत नाही. आणि मग नंदीश्वर भगवंतांना त्यांनी उपदेश केला, अरे नंदी, तू असणारा माझाच अंश आहेस, त्यामुळे तुला तपस्या करण्याची काही गरज नाही. परंतु जसा अभ्यास केल्याशिवाय टक्केवारी पडत नाही, जसा अभ्यास केल्याच्या शिवाय रिझल्ट मिळत नाही, शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय धान्य मिळत नाही, तसंच तप आणि मंत्राच असणार श्रवण केल्याच्या नंतर किंवा तपस्या केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आणि ज्यावेळेस मग हसणाऱ्या शंकरांनी ज्यावेळेस उपदेश केला आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांनी असणार संपूर्ण गणांचं असणार स्मरण केलं, डोळे झाकले आणि त्या ठिकाणी रुद्र आणि गणपती ज्यावेळेस असणारे संपूर्ण गण असणारे त्या ठिकाणी जमा झाले. हे तेच असणारे रुद्र आहेत. ज्यावेळेस असणारी जी सती माता आहे त्या सती मातेने ज्यावेळेस असणार स्वतःच असणार शरीर ज्यावेळेस असणार त्या अग्नीमध्ये त्या अग्नीच्या कुंडामध्ये असणार विसर्जन केलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण असणार उद्ध्वस्त करण्यासाठी जे राक्षस आले, राक्षसच म्हणावे लागतील, कारण की भगवान शंकराचे असणारे भक्तगण, कारण की स्वतः भगवान शंकरच असणारे जे स्मशानभूमीमध्ये राहतात आणि गळ्यामध्ये असणारे जे मुंडके असतात किंवा जे कवटी असतात त्यांचा असणारा हार घातलेला आहे, त्यांचे भक्त कशा असणार आहेत. त्या ठिकाणी रुद्र प्रसन्न झाले, गण आले आणि त्या गणांना सांगितलं की हा असणारा माझा पुत्र आहे आणि ह्या नंदी असणारा तुमचा गणाचा असणारा स्वामी आहे, त्याच्यामुळे तुम्ही असणाऱ्या अभिषेकाची तयारी करा. आणि अभिषेकाची तयारी केल्याच्या नंतर त्याच असणाऱ्या जो नंदी आहे त्या नंदीचा असणारा अभिषेक केला आणि विवाहाच्या योग्य असणारा हा नंदी ज्यावेळेस असणारे जे त्या ठिकाणी जे देवता मंडळीमध्ये जे असणारी एक भूमिका आहे, म्हणजे संपूर्ण देवता मंडळीची असणारी कन्या, तिचं नाव आहे सुयशा. ह्या सुयशा असणाऱ्या कन्याचा विवाह त्या नंदीसोबत असणारा लावून दिला. आणि ज्यावेळेस लग्न झाल्याच्या नंतर वयोवृद्ध माणसं असतील किंवा देवता मंडळ असतील, लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळेस दर्शनासाठी जातात तसंच असणारे भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या समोर गेले आणि चरणाचं असणारं वंदन केलं आणि त्यावेळेस भगवान शंकरांनी विचारलं, सांग नंदी, तू माझी तपस्या केलीस, तुला काय वर पाहिजे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तुला काय आनंद पाहिजे ते सांग. मग त्यावेळेस नंदीने मागून काय मागितलं की भगवंता, माझ्या वडिलांनी असणार तुमचंच तप केलं, मी देखील असणारी तुमच्याच चरी असणारं विलीन व्हावं असं वाटतं, म्हणून भगवंता ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी मी असावा आणि ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणी तुम्ही असाल असं मला असणारा वर द्या. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की माझे ज्या ज्या ठिकाणी असणारं लिंग असेल, माझं ज्या ज्या ठिकाणी असणारी पिंड असेल त्या ठिकाणी असणारा तू असशील आणि जास्त दूर नाही, माझ्या असणारा समवेतच असशील, माझ्या पुढेच असतील.
आणि त्या दिवसापासून नंदी भगवंत असणारे महादेवाचे असणारे प्रत्येक लिंगाजवळ मंदिराजवळ असतात. हा असणारा वृत्तांत आहे. विठाला विठाला. असो, नंदीचं असणारं जे वय आहे ते 5 वर्षाचं होतं, परंतु आज असताना कितीतरी युग निघून गेले, पण नंदी त्याच्या जागी आहे, तो आजही आहे, इथून पुढेही राहणार आहे. त्याचं कारण असं, त्यांनी असणारी भगवंताचं नामस्मरण केलं, भक्ती केली आणि त्यांनी देवाला प्राप्त करून घेतलं आणि तो आज देखील अमर आहे. म्हणून माणसाने आपल्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जन्मदिनाच्या दिवशी दिवा न विझवता भगवंताचं असणारं नामस्मरण करावं, दिवा लावावे. आपली ही संस्कृती आहे, आपण ती विसरलं नाही पाहिजे. अन्नदान असेल किंवा ज्ञानदानाचा असणारा यज्ञ या ठिकाणी सुरू आहे. आपण जर ही असणारी परंपरा सुरू केली तर आयुष्य असणार प्रत्येकाचा वाढणार आहे. आणि मी तर म्हणते, आयुष्य वाढणं म्हणजे जगणं हे होतच नाही. एखादी व्यक्ती असे देखील असतात जे मरण पावतात, पण तरी देखील असणार त्यांचं नाव अजय अमर असतं, ते अमरच राहतात. म्हणून आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर फक्त भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताला असणारं नित्य स्मरा. भगवंत असणारे आपोआप तुमचे असणारे काम करेल. आणि मग ज्यावेळेस असणारा हा नंदी आजही असणाऱ्या भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आहे. असो, आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे, त्यांनी असं सांगितलं की मी असणारी लाडकी लेक देवतांची नाही, आई वडिलांची नाही, तर मी लाडकी लेक कुणाची आहे? त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या प्रथम चरणात. लाडकी लेक
साई महाराज की जय, सब संतन की जय। तर तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं वर्णन करतात की मी असणारे लाडके लेक आई वडिलांचे नाही, देवतेचे नाही, तर साधू संतांचे आहे। त्याचं कारण असं आहे, ते असंही म्हणू शकले असते की आई वडिलांची लाडकी लेक आहे, परंतु कारण असं आहे, ज्यावेळेस आई वडिलांचे जर म्हणले असते तर आई वडिलांचा हेतू देखील वृद्धावस्थेमध्ये असा असतो की मुलांनी मला सांभाळावं, मुलीने मला सांभाळावं, माझं नाव असणारे लौकिक करावं, हे असणारा आई वडिलांचा देखील असणारा हा हेतूच आहे, त्याच्या मागचं असणारं कारणच आहे। देवतेचं पण म्हणू शकले असते, परंतु भक्ता राखे पाया पासी आणि दुर्जनाशी संवारी, भगवंत काय करतो, भक्ताला असणाऱ्या पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा असणारा संहार करतो, पापी लोकांचा असणारा नाश करतो। समानतेत असणारा भाग भगवंताकडे नाही। त्यामुळं संत असणारे संपूर्ण लोकांना असणारे एकत्र घेऊन चालतात, म्हणून मी लाडकी लेक संतांची असे या अभंगामध्ये वर्णन केलं। आणि तर लाडकी लेक शब्दामध्येच असणारा अर्थ आहे, मी देखील माझ्या आई वडिलांना एकटीच आहे। विनोदाचा भाग सांगायचा म्हणजे भरपूर ठिकाणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये असं असतं, आईचं किंवा मुलीचं थोडंफार जमणार नाही, पण वडिलांचं आणि मुलीचं चांगलं जमतं। आता 9 वर्षाचा असणारा कालावधी निघून गेलेला आहे, परंतु ही असणारी पुत्र कन्या म्हणजे ही कन्या असणारं रत्न प्राप्त झालेलं आहे। मुलीचं असणारं वडिलांचं नातं जे आहे ते खूप वेगळं आहे, एक मित्र म्हणून, एका आई वडील म्हणून, आणि एका हसण्याचा देखील स्वरूप असतो। काही वेळेस असं येतं की ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस पिता असणाराच राखा असतो, पिता असणाराच पाठीराखा असतो, आणि या ठिकाणी जी कन्या आहे ती संपूर्ण कुटुंबाची असणारी लाडकी आहे। कसं आहे, आजोबांनी असा विचार केला की पहिला असणारा वर्ष आहे आणि एकुलती एक कन्या आहे, घरामध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा संपूर्ण गावकरी मंडळीला बोलून घेऊ, मुलीच असणारे कीर्तन ठेवू। माझे वडील देखील म्हणाले होते की मी कीर्तन करतो किंवा भावाचंही कीर्तन ठेवता आलं असतं, परंतु मुलीचा असणारा वाढदिवस आहे म्हणून मुलीचंच असणारं कीर्तन ठावं, ह्या उद्देशाने त्यांनी हे असणारं संधी दिली। आणि मी या ठिकाणी उभे राहिले आहे याचा अर्थ असं बिलकुल नाही की मी मोठी कीर्तनकार आहे, मी याच गावाची मुलगी आहे आणि हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे। मी 1-2 वर्षापूर्वी वसुसाहेबगावमध्ये असणारी कीर्तन रूपी सेवा केली होती, त्यावेळेसही मला काही येत नव्हतं आणि आजही येत नाहीये, माझं ज्ञान अजून देखील अपुरं आहे। पण भगवंताच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी एकच विनंती आहे, तुम्ही संपूर्ण जण असणारे गावकरी मंडळी माझ्या आई वडिलांसमानच आहेत, जर तुम्ही अशी वारंवार जर संधी दिली तर मी असणारा माझं ज्ञान तुम्हाला सांगू शकतो। परंतु या ठिकाणी जी आराध्य आहे ती संपूर्ण असणारी घराण्याची लाडकी आहे, आपण तिला एवढाच आशीर्वाद देऊ, येणाऱ्या भावी काळामध्ये तिचं असणारे जे करिअर असेल, जो यशाचा जो भाग असेल तो तिला आयुष्यामध्ये भेटो, तिचं असणारे जे स्वास्थ्य आहे ते एकदम बरोबर राहो, तिचा असणारा जो आनंदाचा भाग आहे ते देखील आनंदित राहो, तिला असणारं सुख समृद्धी पावं असणारा हा आपण आशीर्वाद देऊ। आणि माझ्यासोबत सगळ्यांनी एकदा भगवंताचं असणारं नामस्मरण करा। त्यापूर्वी एक सांगायचं म्हणजे असं की आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती संत मीराबाईच्या असणाऱ्या निमित्तानं आहे किंवा आराध्याच्या असणाऱ्या वाढदिवसानिमित्त। नंदी भगवंताचं आयुष्य वाढलं नामस्मरणाने, जनाबाईचं असणार आयुष्य जे आहे ती नामस्मरणानेच असणार उज्ज्वल झालं। असे कितीतरी ग्रंथ आहेत, कितीतरी गाथे आहेत, कितीतरी वेद होऊन गेले तरी देखील असणाऱ्या भगवंताची स्तुती संपली नाही, कितीतरी संत निघून गेले, कितीतरी असणारे साधूजन निघून गेले, पण आज देखील असणाऱ्या भगवंताचं नाव कुणी असणारी स्तुती वर्णन करू शकलं नाही। माझी एवढीच विनंती आहे, सगळ्या माता माऊलींनी, पुरुष मंडळींनी सगळ्यांनी एकदा हात वरती करून भगवंताचं नामस्मरण करावं। आपल्याला भगवंतांनी मुख दिले त्याचा एकदा वापर करावा, काहीतरी चांगलं तोंडाने बोलावं असं मला वाटतं। हात सगळ्यांनी, मला वाटतं हात नाहीत की पाठीमागे तर हात वरती आलेच नाहीत अजून, सगळ्यांनी एकदा नामस्मरण करा।
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, आणि त्या असणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस या अभंगामध्ये असं वर्णन केलं, आपली असणारी जी वेळ होती ती 9 पर्यंतची होती, परंतु आपण कीर्तन थोडस उशिरा सुरू केले त्याच्यामुळं 2-3 मिनिटं पुढे मागं होती. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं वर्णन करतात की माझ्यासाठी असणार संतांनी अजून काय केलं, तर माझ्यावरती असणारी मजवरी कृपा बहुतांची, एक जणांची नाही अनेक जणांची असणारी कृपा आहे. जो असणारा निसर्ग आहे, झाडं आहे, त्यांची देखील असणारी कृपा आहे. आणि अभंगामध्ये तुम्ही अजून असं वर्णन केलं की माझ्या हातामध्ये असणारा कुठला चुडा आहे, तसं उत्तर दिलं अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. महाराजांनी द्वितीय चरणामध्ये असं वर्णन केले की माझ्या हातामध्ये असणारा कुठला चुडा आला, अक्षय नावाचा असणारा चुडा. त्याचा अर्थ असा होतो अक्षय नावाचा असणारा चुडा. आता माता माऊलींना माहिती असेल, मकर संक्रांती असेल, वटपौर्णिमा असेल, त्यानिमित्त असणारे आपण हातामध्ये चुडा घालतो. आधीही घालत होते, आत्ताही घालत असतील. इथून पुढचं थोडंसं अवघड आहे, कारण की आत्ताच असणारे इतका वाईट म्हणजे वेळ आली की काहीच माता माऊलीच्या असणारे कमी प्रमाणामध्ये चुडा पाहायला भेटतो. परंतु मी माझ्या असणाऱ्या वाणीनं काही सांगत नाही, परंतु ग्रंथामध्ये देखील असं सांगितलेलं आहे, ज्या महिलेच्या हातामध्ये बांगड्या असतात किंवा असणारा चुडा असतो, असं समजलं जातं की तिचं अजून सौभाग्य आहे, ते असणारं सौभाग्याचा लेणा आहे, म्हणून चुडा हा हातामध्ये ग्रहण केला पाहिजे. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात की माझ्या हातामध्ये कुठला चुडा आहे, तर अक्षय असणारा चुडा आहे. माझ्या नाकामध्ये तर कुठला मोती आहे, तर अंकण मोती असणारा नाकामध्ये मोती काय घालतात, आपल्या असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा महिला असणाऱ्या नाकाला असणारी एक व्यसनच म्हणा, जसं म्हशीच्या नाकामध्ये व्यसन घालतात तसं स्त्रीच्या पण नाकामध्ये व्यसन असते. लहानपणी कान टोचत असताना नाक देखील टोचतात आणि नाकामध्ये मोती म्हणा किंवा सोन्याचा काहीतरी धातू म्हणा घालतात. आणि ते असणारं वर्णन ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज सौंदर्याच्या असणाऱ्या रूपामध्ये करतात. हातामध्ये असणारा चुडा आणि नाकामध्ये असणारा मोती. आणि ज्यावेळेस ह्या मोत्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तरी नाकही तसंच असलं पाहिजे आणि मोतीही तसंच असलं पाहिजे. ते काही वेळा म्हणतात ना की नकट नाक आणि न तितकी मोठी, मग ते चांगलं नाही वाटत, कसं तरी वेगळंच वाटतं. त्याच्यामुळे दिसायला देखील सुंदर असली पाहिजे महिला आणि नथ पण तशीच असली पाहिजे. मी इथं वसुसायगावमध्ये आल्याच्या नंतर मला कळालं की नथ अजून आहेत, नाहीतर पुण्या भागामध्ये असं काही नसतंच, परंतु सौंदर्याचं लेणं आहे. आणि महाराज वर्णन करतात की माझ्यासाठी कुठला असणारा मुरारी आला, तर बोध मुरारी शृंगारीला. आणि
84चा असणारा शिक्का दिला. माझ्यासाठी ज्ञानच असणारे मुराळी शृंगारला. आणि ज्यावेळेस विवाह झाल्याच्या नंतर नवरीला घेऊन जाण्यासाठी सासरी ज्यावेळेस मुराळी येतो, मुराळ्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात. मी एक मुराळी पाहिला होता की जी म्हणजे नवरीला नेण्यासाठी मुराळी आला, परंतु डाव्या साईडला त्या बोर्डावरती येणाऱ्या गाड्या असतात आणि जाणाऱ्या राईट साईडला लिहिलेल्या असतात. परंतु त्या मुराळी असणारा वेगळाच धुंदीत होता. त्याला समजलंच नाही की गाडी कुठून आली आणि कुठून जाते. तो मुराळी न्यायला आलाच नाही. अजून देखील ती नवरी सासरीमध्ये आहे, फक्त गावाचं नाव विचारू नका. एक दृष्टांत म्हणून सांगितला. आणि मला असणार मुराळी असणारा घेण्याकरता आले तो कुठला, ज्ञान असणारा नावाचा मुराळी माझ्यासाठी शृंगारला. आणि 84चा असणारा शिक्का दिला. 84चा असणारा शिक्का कोणता, तर 84 योनी ज्या वेळेस पूर्ण होतात त्यावेळेस असणारा मनुष्याचा जन्म होतो. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या आणि असणाऱ्या ज्या संपूर्ण 84 योनी आहेत आणि त्या 84 योनीपैकी जे माणसाचा असणारा जन्म आहे तो फक्त 4,000 असणारा वर्ष आहे. 4 कोटी 4 लक्ष असणारा आहे. आणि 4 लक्ष असणारा हा माणसाचा जो जन्म आहे, ह्या जन्मामध्ये जर अगोदरच्या जन्मामध्ये जर चांगले कर्म केले तर पुढचा जन्म चांगला भेटतो. अगोदर जर चांगले मुखाने बोललं तरच पुढच्या जन्मात चांगले मुख भेटतं. नाहीतर अगोदरच्या जन्मामध्ये जर भगवंताचं नामस्मरण घेतलं नाही, कसं म्हणू, कसा आवाज आहे माझा, कुणी ऐकल, हातच वरती नाही केले, भगवंताच्या असणाऱ्या दिंडीमध्येच गेला नाही, तर पुढच्या जन्मामध्ये तसंच होणार. भरपूर माणसं अशी कर्म कराल तसंच आपल्या भोगाला येणार आहे. जर आपण कधी कुणाला दान दिलं नाही, अन्नदान केलं नाही, तर पुढच्या जन्मामध्ये असणारा 100% जे पंढरपुरामध्ये तुम्ही दर्शनाला गेल्याच्या नंतर पाहिलं असेल की भरपूर असे लोक असतात ज्यांना हात नसतो, ज्यांना पाय नसतं. असंच कधीच समजायचं नाही की ते असणारे गरीब आहेत, कधीच समजू नका. तसं एकमेव कारण असतं, अगोदरच्या जन्मामध्ये असणारं भगवंताचं नामस्मरण केलं नाही, हाताने टाळी वाजवली नाही, कधीच आयुष्यामध्ये फक्त प्रपंच करतच राहिला, कधी दिंडीला गेला नाही, म्हणून त्याला पाय नाहीत. आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल तर याच जन्मामध्ये असणारी स्वतःची मुक्ती करून घ्या. फार काही नाही. कामामध्ये जरी असाल तरी भगवंताने असणारे 2 शब्द नामस्मरण करा. जर असाल तर भगवंताचं नामस्मरण करावं एवढं सांगते. आणि शेवटच्या चरणामध्ये असणार तुकाराम महाराजांनी वर्णन केले,
ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये असणार सांगतात की तुका तुकी उतरला आणि 6 नकेचा कौल दिला. तुकाराम महाराज म्हणतात की ज्यावेळेस साधूजनांच्या असणाऱ्या संगतीमध्ये राहून ज्यावेळेस मी असणार संपूर्ण मला आशीर्वाद दिले, संपूर्ण असणार ज्ञान ज्यावेळेस मला दिलं, तरी देखील जर भविष्य काळामध्ये जर तुला कशाची जर गरज वाटली तर आपण म्हणतो ना की मी तुम्हाला शब्द देतो की मी कधीच असणारा मागे फिरणार नाही. मी तुम्हाला असणारा शब्द देतो की मी तुम्हाला या तारखेला असणारा 100% पैसे देणार. तसं संतांनी असणारा 6 नकेचा कौल दिला की आम्ही असणार तुम्हाला भविष्य काळामध्ये असणारी मदत करू. असो आजची जी कीर्तन रूपी सेवा होती ते असणारे संत मीराबाई महाराजांच्या असणाऱ्या पुण्यतिथी निमित्ताने आणि कुमारी आराध्या संपत नरोडे पाटील यांच्या असणाऱ्या कन्येचा असणारा हा वाढदिवसानिमित्त असणारा हा आजची असणारी कीर्तन रूपी सेवा. आणि मी 2 तासापर्यंत जी बडबड केली ती आता माझं असणारं जेवढं पाठ केलं होतं तेवढं संपलं. जे आहे ते सांगायला काय अडचण आहे. मी अजून माझं फारसं वय नाही, मी अजून लहानच आहे. आणि वडिलांनी जसं शिकवलं किंवा माझ्या गुरूंनी जसं शिकवलं, माऊलींनी जी सद्बुद्धी दिली, ते जर काही योग्य शब्द वाटले तर तुम्ही बुद्धीमध्ये असणारा त्याचा अनुग्रह घ्या. आणि जे चुकून एखादा कोणाचा अपमान झाला असेल, जर कोणाचं मन दुखवलं असेल नकळत, तर मला असणारं माफ करा. कारण की लहान असताना जसे मुलं आईवडिलांना कविता म्हणून दाखवतात तसं मी कवितेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला म्हणून दाखवलं. आणि जर काही चुकलं असेल तर खरंच माफी. आणि जे चांगलं असेल, जे सद्बुद्धीने मी बोलले ते माऊलींचा असणारा प्रसाद. आणि या ठिकाणी असणारे मी माझे 2 शब्द असणारे संपवते. तुका